आज भुसावळ या ठिकाणी ऑल इंडिया संविधान आर्मी आणि विविध 10 संघटनांच्या वतीने पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आंदोलनात्मक दिशा ठरवण्यात आली। पुणे येथे जे वैष्णवीताई हगवणे यांचा जो खून झालेला आहे आणि जे मारेकरी आहेत त्यांना या ठिकाणी फाशी शिक्षा झाली पाहिजे, त्यांना मोक्का लागला पाहिजे। त्याचबरोबर त्यांना कोर्टाने मेहरबान कोर्टाने जामीन देऊ नये आणि हा संपूर्ण वैष्णवीताईचा जो रक्त जे आहे तो आक्रोश करीत आहे। महिलांचा आक्रोश मांडण्यासाठी अजितदादा पवार यांनी या ठिकाणी महिला आयोगाचे जे अध्यक्ष आहेत चाकणकरताई यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी आम्ही दिनांक 9 जून 2025 या रोजी पुणे येथे महिला आक्रोश रेल रोको आंदोलन करीत आहोत आणि शेतकऱ्यांचा देखील जो प्रश्न आहे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तो शेतकऱ्यांचा आक्रोश देखील या रेल रोको आंदोलनाच्या माध्यमातून मांडत आहोत। नागपूर जे आहे, नागपूरमध्ये गेल्या 25 दिवसापासून आंबेडकरवादी जनतेचं नागपूर जवळच्या दौलामेटी या गावामध्ये आमरण उपोषण सुरू आहे। तरी देखील या ठिकाणी संपूर्ण नागपूरला नव्हे तर महाराष्ट्र आणि देशाला चालवणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्या ठिकाणी राहतात। त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये राहतात। त्यानंतर महाराष्ट्राचे BJPचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपूरमध्ये राहतात। तरी 25 दिवस या ठिकाणी त्यांना आमरण उपोषण करावं लागतं। त्यांचा मालकी पट्टे त्यांना मिळाले पाहिजे जमिनीचे, हे मागणी घेऊन हे नागपूरचे लोक संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये सत्तेवर असताना त्यांना या ठिकाणी ते न्याय मिळवून देऊ शकत नाही नागपूरकरांना, तर इतरांना ते काय न्याय मिळवून देतील। म्हणून BJPचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरावरती 20 जूनला आम्ही जो आहे आंबेडकरवाद्यांचा हा आक्रोश त्या ठिकाणी मालकीपट्टी मिळावे म्हणून नागपूरला पालकमंत्र्याच्या घरावर येणार आहोत। जय हिंद, जय भारत, जय तिरंगा, जय संविधान।